खूप कमी वेळा असं होतं की मला कायरवला उठवावं लागतं शाळेला जाण्यासाठी. नाहीतर रोज सकाळी लवकर उठून मलाच तो उठवत असतो. पण दांड्या खेळून येऊन रात्री इतका लेट होतो ना झोपायला की कायरवही घरी आल्यानंतर लगेच झोपत नाही. मग सकाळी उठायला कंटाळा करतो. तर आज तसंच झालं. आज तो उठत नव्हता. मग त्याला उठवलं. म्हटलं अजून थोड्या वेळ झोपू दे, अजून थोड्या वेळ झोपू दे असं बोलत होता. पण त्याला सांगितलं की बाबा नाही, शाळेला जायचं आहे तुला. परत मग झोपू दिलं असतं तर नंतर बोलला असता की तू उठवलं का नाही स्कूलला जाण्यासाठी. म्हणून त्याला सकाळीच उठवलं. टिफिनसाठी त्याला आज डोसा आणि चटणी बनवलं होतं. त्याला स्कूलला पाठवलं. नंतर थोडंफार किचन आवरून घेतलं. आमच्या दोघांसाठी डोसा बनवला. नाश्त्यासाठी डोसा आणि चटणी आम्ही खातो इकडे. आणि डोसा खाता खाता आम्ही डान्स पण करत होतो, कारण टी व्हीला गाणी लावली होती आम्ही. कुणाला दांड्या खेळायला जमत नाही ना तिकडे, कारण महिलांचंच असतं फक्त. मग तो घरात आम्ही थोडंसं एन्जॉय करत होतो. भाजीपाला आणला होता. म्हटलं भेंडी चिरून घ्यावी. तर बघते तर काय, काल रात्री कुणालनी उशिरा भाजीपाला आणला आणि मी वरती रेडी व्हायला गेले होते. मी काय बघितलंच नाही. तसंच सगळं उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि बघते तर काय भाज्यांसोबत मी कांदे पण ठेवले होते फ्रीजमध्ये. दांड्या खेळायला जायची गडबड हो, बाकी काहीच नाही. मग ते सगळे कांदे पसरवून ठेवले. बाकीचं कोथिंबीर वगैरे ठेवून दिलं सगळं फ्रीजमध्ये. आणि भेंडी धुवून घेतली स्वच्छ. म्हटलं आल्यानंतर परत लेट होईल. थोडं बाहेर जायचं होतं मला. घागरा बुक केला होता मी रेंटनी, तर तो आणायला जायचा होता मला. देवपूजा वगैरे करून घेतली. ह्या अगोदरही मी तिकडून घागरा घेतला होता, खूप छान होता. तर आज मी तिकडूनच बुक केला होता. पण तिकडे गेल्यानंतर असं समजलं की माझा घागरा अजून आलाच नाही. 1 तास लागणार होता. मग थांबून काय करणार, म्हटलं घरी जाऊन स्वयंपाक तर करून घ्यावा. मग आम्ही दोघेही घरी आलो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.